मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल अशा पद्धतीने काम करतानाच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावे असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत। पिंपरी चिंचवड येथे मराठी भाषा विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी भाषा विभागाचे अवर सचिव नितीन डांगरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक तथा विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉक्टर श्यामकांत देवडे, भाषा संचालक विजया डोणीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, विभागाच्या कक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकर आदी उपस्थित होते। मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्य भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या तामिळनाडू किंवा अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही आपल्या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून अधिकाधिक निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवून गतीने पाठपुरावा करावा। ते पुढे म्हणाले, दुसरे विश्व मराठी संमेलन 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे 3 दिवस पुणे येथे घेण्यात येईल। त्यासाठी विभागाने तयारी करावी। तसेच दिल्ली येथे होणाऱ्या विश्व साहित्य संमेलनात मराठी भाषेसाठी 1 तास राखून त्या माध्यमातून जागतिक स्तरावर मराठी भाषा जाईल यासाठी प्रयत्न करावेत। मराठी भाषेला अभिजात मिळाल्याचे महत्त्व तसेच त्यामुळे होणारे लाभांची माहिती युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत। मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या सर्व संस्था मंडळ संचालनालयांना चांगली जागा मिळण्यासाठी प्रस्ताव करावेत, त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितलं।